नमस्कार. सविताच्या किचन मध्ये आज बनते आहे भोपळ्याची खीर. तर भो भोपळा उकडून घेतलाय. पाव किलो भोपळा मी फोडी करून उकडून घेतलाय. ही 1 वाटी साखर आहे. एवढे 2 वाटी दूध घेतलंय. काजू थोडेसे आणि वेलची पावडर आणि हे एक पोह्यांचे 2 चमचे मी हे घेतले कॉर्नफ्लॉवर. ते का तर खीर थोडी जाड होण्यासाठी मी कॉर्नफ्लॉवर घेतलं. तर ते आणि दूध तापायला ठेवते. तापलेलं दूध आहे. परत अजून तापून हे करून घेते आणि भोपळा मॅश करून घेणार. या पावभाजीच्या याने मी मॅशरने मॅश करून घेणार. हा तुम्ही मिक्सरला लावलं तरी चालेल. कुकरला उकडून घेतला की तो चांगला मऊ होतो आणि मॅशरने पटकन मॅश होतं. आणि असं एवढं मॅश झालं पाहिजे. ते असं मॅश झालं पाहिजे बघ. असं मॅश झालं. आता दूध तापलं की पुढची प्रोसेस दाखव. गॅस बारीक करते. त्याच्यात मी आता साखर घालून घेते. मॅश केलेला भोपळा घालते. गॅस थोडा फास्ट करते. त्याच्यातच मी काजू थोडे आणि वेलची पावडर उन्हाळ्यात भोपळा थंड असतो म्हणून उन्हाळ्यात भोपळाची खीर किंवा भाजी खायला चांगली का तर थंडाव्यासाठी खाण्यास चांगली असते. मध्ये काही कॉर्नफ्लॉवर मी पाण्यात मिक्स करू त्याच्या गुठळ्या मोडून मी आता हे त्याच्यात उठते. खिरीमध्ये उठते. सारखं ढवळत राहायचं. अशी जाड होत आलं की ओळखायची की होत आली. पण ह्याला 5 मिनिटं तरी लागते. त्याच्यात थोडं गॅस बारीक करून ढवळत राहायचं. की समजायचं खीर झाली.
ही खीर पटकन झटपट उकडून जर भोपळा घेतला तर खीर पटकन होते. घाईच्या वेळी खीर करायलाही चांगली. ही खीर आता व्हायला आली. तर ते बघा ही खीर अशी जाड होत आली. तर मी गॅस बंद करते. खीर झाली पूर्ण. ही खीर जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. धन्यवाद.